सो हॅलो स्टुडंट्स. तर आपण पुढचा पार्ट बघूया जिथे आपण डिस्प्ले ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आपण इथे पाहिलं होतं की मला जर वेब ट्रॅफिक, लीड, सेल्स कशाबद्दलही डिस्प्ले ॲड्स जर दाखवायच्या आहेत, कोणत्याही ऑब्जेक्टिव्हबद्दल डिस्प्ले ॲड्स दाखवायच्या आहेत, तर आपल्या क्लायंटचं वेबसाईटचं URL इथं मागितलं जातं. हे वेबसाईटचं URL का मागितलं जातंय? कारण की तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं असाल की माझ्याकडे जेवढ्या डिस्प्ले ॲडव्हर्टाइजमेंट असतात ना, प्रत्येक डिस्प्ले ॲडव्हर्टाइजमेंटला क्लिकेबल असतात. त्यांना क्लिक केल्यावर मी कुठेतरी जायला पाहिजे ना, एखाद्या वेबसाईटवर, लँडिंग पेजवर, एखाद्या ॲप्लिकेशनवर, बरोबर? तुम्ही यूट्यूबला जर एखादा व्हिडिओ पाहतायत, पिक्चर पाहतायत, गाणं ऐकतायत, मध्येच एक ॲड आली बिग बास्केटची आणि तिथं लिहिलंय की इन्स्टॉल द ॲप नाव. तर तुम्ही त्या ॲडवर क्लिक केलं तर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाल आणि तिथे इन्स्टॉलचं एक बटन येईल. किंवा तुम्ही डॉमिनोजची ॲड येते, तुम्ही एखादा पिक्चर, मूवी काहीतरी पाहता पाहता, वेब सिरीज पाहता पाहता, तर काय होईल तिथे? त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली तुम्हाला डॉमिनोजची ॲड दिसल्याच्या नंतर तिथे क्लिक केल्यावर डॉमिनोज तो ॲप ओपन होतं किंवा डॉमिनोजच्या वेबसाईटवर जाता जिथे तुम्ही ऑर्डर करू शकता. तसं स्विगी, झोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी कशा चालतात? अशाच पद्धतीने चालतात. ठीक आहे. त्यासाठी गुगल मला इथं काय मागतोय की तुमच्या क्लायंटची इथं वेबसाईट द्या. आता माझ्या क्लायंटकडे वेबसाईट नाहीये. मी माझ्या क्लायंटचं इथं नाव जर असं टाईप केल्याच्या नंतर ह्यांचं जे हे गुगलचं पेज आहे हे मीच क्रिएट केलं. कसं क्रिएट केलंय काय नाही हे सगळं मी ऑलरेडी वेगळ्या एका कोर्समध्ये सांगितलेलं आहे. आता या पर्टिक्युलर कोर्समध्ये मला काय पाहिजे की इथे वेबसाईटचं URL टाकण्यासाठी ह्याचं URL मला नाही घेता येतं. मग मी काय करतो, पहिले क्लायंटला विचारतो की तुम्हाला वेबसाईट बनवायची आहे का? बनवायची असेल तर ऑब्व्हियसली काहीतरी पैसे लागतील. ते इन्व्हेस्टमेंट आपण करत नसतो, क्लायंट करत असतो. करेक्ट. आता क्लायंटकडून मला अप्रुव्हल नाही भेटलंय वेबसाईट बनवण्याचं, पण तरीही मला सेटिंग्स बनवून ठेवून द्यायच्या तात्पुरत्या. तर मी काय करेल, मी क्लायंटची एक टेम्पररी वेबसाईट बनवून देईल. ठीक आहे. तर मी काय करतो इथं फ्री वेबसाईट असं टाईप करतो. फ्री वेबसाईट टाईप केल्याच्या नंतर लाखो अजून वेबसाईटचे प्रोव्हायडर आहेत, वेबसाईट प्रोव्हायडर्स, जे तुम्हाला फ्रीमध्ये डमी वेबसाईट बनवण्याची सुविधा प्रोव्हाइड करतात. कोणत्याही कस्टमरला किंवा तुमच्या क्लायंटला ज्यावेळेस वेबसाईट तुम्ही बनवून देणार असताल, तर तो क्लायंट विचार करतो की किती रुपये लागतील सर? 4,000, 5,000, 10,000, 50,000, 1,00,000 रुपये किती लागतील? आणि हे जगातलं कोणताच व्यक्ती तुम्हाला डायरेक्ट नाही सांगू शकत. तो काय म्हणेल, सर तुमच्या रिक्वायरमेंटवर बेस्ड असेल ते. छोटी वेबसाईट पाहिजे 10,000 रुपये, थोडीशी छान वेबसाईट पाहिजे 50,000 रुपये, एकदम Amazon सारखी फुल अपग्रेडेड वेबसाईट पाहिजे विथ ऑल फीचर्स 2-3 लाख रुपये तर लागतील सर, मिनिमम मिनिमम असं सांगितलं जातं. मग कस्टमर किंवा आपला जो क्लायंट आहे ना, तो एकदम घाबरून जातो किंवा त्याला कन्फ्युजन होतं की मी विकत कोणतं घ्यावं आणि माझ्यासाठी नेसेसरी आहे का नाहीये, कारण की त्याला काहीच आयडिया नसते यामधली. त्याच्या आधी त्यांना म्हणायचं की सर आम्ही एक काम करतो, पहिले तुम्हाला एक फ्री वेबसाईट बनवून दाखवतो. ठीक आहे. तुम्ही इथं कोणत्याही एका वेबसाईट प्रोव्हायडरवर आलात आणि फ्री वेबसाईट इथे त्यांना बनवून देण्यासाठी सुरू केलेलं आहे. काय विचारतात ते की तुमचं फ्री वेबसाईट बनवायची आहे, तर त्यासाठी इथं तुम्हाला ईमेल ॲड्रेस विचारतायत. क्लायंटचा ईमेल ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे. ठीक आहे. तर क्लायंटचा ईमेल ॲड्रेस काय आहे काय नाही हे त्यांना विचारायचं आणि इथं ईमेल ॲड्रेस टाकून द्यायचा त्यांचा. फॉर एक्झाम्पल मी काय करतोय की आता क्लायंटचा ईमेल ॲड्रेस तर नाही आहे इथं सध्या, तर मी माझा ईमेल ॲड्रेस टाकतोय. ओके. मी माझा इथं ईमेल ॲड्रेस टाकतोय, विच इज डमी ईमेल ॲड्रेस. ठीक आहे. हा ईमेल ॲड्रेस इथे टाकल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली ह्याच्यामध्ये माझं एक अकाउंट क्रिएट होतं. ठीक आहे. मी इथे साइन अप करू शकतो. यू ऑलरेडी हॅव अन अकाउंट. ठीक आहे. त्याच्यावर जर अकाउंट असेल तर मी दुसरं info.swachhanda@gmail.com. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही इथं अकाउंट क्रिएट करा. पासवर्ड वगैरे काही चॉईस करायचं तर ते चॉईस करा. ठीक आहे.
दॅट्स इट. मी का दाखवतोय तुम्हाला प्रत्येक गोष्ट, कारण की अशा पद्धतीने तुमचं काम थांबलं नाही पाहिजे. तुम्हाला स्वतः इथं बनवता आलं पाहिजे. फ्रॉम फॉर हुम यू आर क्रिएटिंग अ वेबसाईट. मी माझ्या क्लायंटसाठी बनवतोय फ्रीलान्सिंग, बरोबर. मी इथं क्लायंट चॉईस करेल, कंटिन्यू. तुम्ही जर स्वतःच्या बिझनेससाठी करत असाल तर स्वतःचं करायचं. आता तुम्हाला काय करायचंय की यू हॅव टू मॅनेज मल्टिपल क्लायंट्स ऑर वॉट. ठीक आहे, गो टू विक्स स्टुडिओ और कंटिन्यू विथ विक्स. म्हणजे हे एक त्यांचा प्लॅटफॉर्म आहे ह्या वेबसाईटचं. विक्स नावाची वेबसाईट आहे. ठीक आहे, त्यांच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, मल्टिपल क्लायंट्स प्रोजेक्ट एकाच ठिकाणाहून मॅनेज करू शकता. तर त्याच्यासाठी विक्स स्टुडिओ त्यांचं सेपरेट आहे. का तुम्ही फक्त एकाच क्लायंटला सध्या बनवून देऊ इच्छिता तर तुम्ही डायरेक्टली कंटिन्यू करू शकता विक्सवर. ठीक आहे, मी त्यांना काय म्हणलं की ऑलरेडी मी माझं विक्सवर बनवत राहील. ठीक आहे, मला काय खूप सारे क्लायंट तुमच्या थ्रू बनवायचे का नाही बनवायचे अजून डिसिजन नाहीये. ठीक आहे, तर मी काय करेल इथं सेटअप विदाउट चॅट. मला AI वगैरे काही नको आहे. मला बेसिक फक्त माझ्या वेबसाईटचं एक सुरू केलेलं पाहिजे. ऑनलाईन स्टोअर आहे माझ्या क्लायंटचं. कशाबद्दलचं ऑनलाईन स्टोअर आहे, फर्निचर विषयीचं. ठीक आहे, तर ऑनलाईन फर्निचर स्टोअर कुठे दिसतंय का ह्याच्यामध्ये ते बघायचं आहे आपल्याला. ऑनलाईन स्टोअर करूयात, कंटिन्यू करूयात, कारण की फर्निचर असं सेपरेटली मला दिसलं नाहीये कुठे. ऑटोमॅटिकली इथं ते फ्रीवाली वेबसाईट लगेच 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला बनून रेडी होऊन येते. ठीक आहे, ही अशी फ्री वेबसाईट असते जी कम्प्लिटली तुम्हाला म्हणजे काय म्हणू शकतो, कम्प्लीट ऍक्सेस तुमच्याकडे नसतं किंवा खूप चांगली वेबसाईट नसते. ठीक आहे, मी हे प्रत्येक गोष्ट इथं स्किप करू शकतो किंवा इथं नावही टाईप करून देऊ आपण. ठीक आहे, स्टोअर नेम झालेला आहे. आता हे आय एम जस्ट स्टार्टिंग नाव. जस्ट आय एम ऑलरेडी सेलिंग ऑनलाईन, जस्ट स्टार्टिंग. ठीक आहे, माझा जो क्लायंट आहे तो आत्ता नेमकं स्टार्ट करतोय. ठीक आहे, फिजिकल प्रोडक्ट्स आहे, डिजिटल नाहीये, काही सर्व्हिसेस पण नाही आहेत काही. ठीक आहे, फिजिकल प्रोडक्ट विकतो ऑनलाईन स्टोअरवरून आणि इन पर्सन मार्केट प्लेस. हो, सोशल मीडिया थ्रू पण त्यांना विकायचं आहे. ऍप्लिकेशन नाही आहे अजून माझ्या क्लायंटचं. मी याला कंटिन्यू करतो. ठीक आहे, आणि आता कंटिन्यू टू द डॅशबोर्ड करतो. हे झाल्याच्या नंतर तुमच्याकडे एक वेबसाईटचं डॅशबोर्ड क्रिएट होऊन येतं आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या क्लायंटसाठी एक सुंदर फ्रीवाली वेबसाईट बनवू शकता. फ्री वेबसाईट तात्पुरतं क्लायंटला दाखवण्यासाठी की सर हे बघा हे असं वेबसाईट असतं. इथं कम्प्लीट तुमचं फ्रीडम नाहीये. ही वेबसाईट तुमच्या नावावर नाहीये सध्या. ठीक आहे, पूर्ण वेबसाईट तुमच्या नावावर नाहीये सध्या, पण ठीक आहे ना काहीतरी तर ऍटलिस्ट आपलं सुरू झालेलं आहे प्रसिद्ध फर्निचरसाठी आपल्या क्लायंटसाठी. ठीक आहे, ओके. आता जर मला ह्या वेबसाईटचं URL पाहिजे तर मला पहिले बघितलं पाहिजे की माझी वेबसाईट कशी दिसते, काय नाही, कुठे दिसते, काय आहे का याच्यामध्ये. ऍड युअर फर्स्ट प्रोडक्ट असं काहीतरी दिलं इथं. ठीक आहे, आता मी हे माझा सेटअप पूर्ण झाल्याशिवाय मी माझे कम्प्लीट फ्रीडम नाही घेऊ शकत असं वाटतंय. ठीक आहे, इथं राईट साईडला डिझाईन साईट म्हणून एक ऑप्शन आहे, ह्यावरती आपण क्लिक करू शकतो. यावर क्लिक केल्याच्या नंतर इथे जनरेट डिझाईन विथ AI. ओके, मी डिझाईन जनरेट करतो AI थ्रू, कारण की माझ्याकडे वेळ नाहीये. मला फक्त सॅम्पल दाखवायचं तुम्हाला. ज्यावेळेस तुमच्याकडे वेळ असतो तुम्ही आरामशीर तुमच्या क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार, कलर पॅलेटनुसार की ब्रँड कलर कोणता पाहिजे तुमच्या क्लायंटला, काय नाही, कोणता सुटेबल असेल, हे ह्या सगळ्या गोष्टींचं सायन्स असतं ग्राफिक डिझायनिंगमध्ये. व्यवस्थित पद्धतीने तुम्ही ते डिझाईन करू शकता, त्यांच्याबद्दलची माहिती लिहू शकता. दॅट्स इट. ठीक आहे, आता मला फक्त तुम्हाला ट्रेन करायचं आहे आणि आपला मेन उद्देश आहे डिस्प्ले कॅम्पेन कसा बनवायचा. त्यासाठी मला वेबसाईटचं URL लागतंय म्हणून मी इथं वेबसाईटचं URL घेतोय. ओके, सो अशा पद्धतीने इथं वेबसाईट बनायला सुरुवात झाली आहे. इथं थोडंफार कॉन्टेंट AI थ्रू ऑटोमॅटिकली जनरेट होत आहे. ठीक आहे, साईट ब्रीफ वगैरे सगळं जनरेट होत आहे. आपण तोपर्यंत थांबूयात. ठीक आहे, एकदा काही कॉन्टेंट रेडी झालं, तुमचं एक सिंगल पेज जरी रेडी झालं, आपल्याला काय पाहिजे फक्त एक URL. ते URL मी कुठे टाईप करणार आहे, ते URL मी इथं कॉपी पेस्ट करेल. दॅट्स इट. त्याच्यानंतर इथे एक ऑप्शन आहे आपलं की चूज युअर वेबसाईट ट्रॅफिक कन्व्हर्जन गोल. ट्रॅफिक कन्व्हर्जन गोल म्हणजे काय असतं किंवा कन्व्हर्जन म्हणजे काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ना थोडंसं डिटेलमध्ये नंतर पाहणार आहोत. आता आपल्याला एवढं डिटेलमध्ये नाही पाहिजे काही, फक्त पाहायचं एक कॅम्पेन सेटअप कसं करतात, कन्व्हर्जनचे सेटअप्स, ट्रॅकिंग वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण नंतर पाहणार आहोत. म्हणून
हे वाला जे ऑप्शन आहे ना, हे नंतरसाठी ठेवा. मी आता काहीच नाही ह्याच्यावरती सिलेक्ट करत आहे. ठीक आहे, काहीच सिलेक्ट नाही करत आहे. आणि इथं कॅम्पेनला एक नाव द्या. ठीक आहे, कॅम्पेनचं नाव मी आता, हे ट्रायल कॅम्पेन नाही आहे, ऍक्च्युअल कॅम्पेन तुमच्या समोर रन करणार आहे. तर मला फर्निचर्स, ठीक आहे, ह्याला काय म्हणू शकतो आपण, एक ट्रॅफिक कॅम्पेन आहे. ठीक आहे, वेब ट्रॅफिक आपण घेतोय ना, तर मी याला ट्रॅफिक मुंबईची ट्रॅफिक अट्रॅक्ट करणार आहे इथे. ठीक आहे, तर इथं मुंबई ट्रॅफिक आहे, मी याला कंटिन्यू करू शकतोय. ठीक आहे, माझ्याकडे जर वेबसाईट नसेल तरी मी कंटिन्यू करू शकतो. आता माझ्याकडे कंपल्सरी केलंय गुगलनी इथे की काहीतरी कन्व्हर्जन एक काहीतरी चॉईस करा. ठीक आहे, मी ह्याला करू शकतो. ओके, आणि मी इथं पाहतो की माझी वेबसाईट रेडी झाली आहे का कसं. ओके, आय कॅन कंटिन्यू विथ दिस वेबसाईट. लेट्स गो. माझी वेबसाईटचा URL इथं कनेक्ट झालेला आहे. सो आय जस्ट वेट फॉर फ्यू मोर मिनिट्स. आपण थोड्या वेळेसाठी थांबूयात आणि लगेच आपली वेबसाईट इथे फ्रीवाली बनलेली आहे. ही फ्री वेबसाईट इथे बनल्याच्या नंतर लगेच याचं URL सॅम्पलसाठी तिकडे आपल्याला टाकून द्यायचं आहे. ठीक आहे, सो फार असा जास्त वेळ नाही घेतलेला ह्या ऍप्लिकेशन मी तुमच्या समोर डिझाईन करून दाखवतोय. ठीक आहे, असं काय मी कस्टमाइज डिझाईन नाही केलंय, काही मन लावून डिझाईन नाही केलंय, कुठेच असं ओळखू येत नाही की फर्निचरचं स्टोअर आहे. पण ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला फक्त URLची सध्या गरज आहे, URLची मतलब आहे आपल्याला, दॅट्स इट. ओके, सो इथे भरपूर काही गोष्टी आहेत. आपल्याला सध्या आता हे काही ऍड नाही करत राहायचं आहे, थोडंसं लोडिंग बाकी आहे गेस. फिनिश होऊ द्या, फायनल टचेस होत आहेत, ऍडिंग फायनल टचेस. तो ठीक आहे, परत 1 मिनिट थांबूयात, 1-2 मिनिट थांबूयात. एकदा काही झालं दॅट्स इट, डन. पुढे आपण जाऊ शकतो. ओके, सो हे होत आहे तोपर्यंत आपण जस्ट इथं पाहू शकतो की दुसरं काही अजून बाकी आहे का. कोणत्याही कॅम्पेनला नाव देताना ना व्यवस्थित नाव द्यायचे, जेणेकरून कॅम्पेनचं नाव पाहताच तुम्हाला कळालं पाहिजे की त्याच्यामध्ये सेटिंग्स कशा आहेत. मी इथं मुंबई असं नाव का टाकलंय, मुद्दामून टाकलंय, कारण की मी वेगवेगळ्या लोकेशन्सवरचे छोटे छोटे कॅम्पेन्स डिझाईन करणार आहे. म्हणजे मी काय करेल, माझ्याकडे बजेट्स मी फार छोटे छोटे घेणार आहे क्लायंटकडून. 5,000 रुपये द्या सर, मी मुंबईमध्ये मार्केटिंग करून दाखवतो. 10,000 रुपये द्या, मी मुंबई, पुणे अशा Tier 1 सिटीजमध्ये मार्केटिंग करून दाखवतो महाराष्ट्रातल्या. अजून तुम्ही मला 30,000 रुपये मंथली द्या, मग मी तुम्हाला मुंबई, पुणे, दिल्ली आजूबाजूला अजून भरपूर ठिकाणी मार्केटिंग करून देऊ शकतो. किंवा 50,000 द्या, मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मार्केटिंग करून देऊ शकतो. करेक्ट, मग मला कळालं तर पाहिजे की कोणत्या कॅम्पेनमध्ये कोणतं लोकेशन टार्गेटेड आहे. ठीक आहे, मुंबईचं एक सेपरेट कॅम्पेन आहे, पुण्याचं सेपरेट कॅम्पेन आहे. अशा पद्धतीने इथे तुम्ही त्याचं नॉमेनक्लेचर देता. दुसरं एक इथं एलिमेंट असलं पाहिजे की तुम्ही कशाबद्दलचं कॅम्पेन आहे, ट्रॅफिक, लीड जनरेशन, सेल्स का काय, ऍक्च्युअली काय तुम्ही अवेअरनेस करताय, काय करताय, उद्देश काय, ते इथं आला पाहिजे. आणि इथे तुम्ही टाकलं पाहिजे की कशासाठी ते कॅम्पेन आहे. ब्रँडिंगसाठी आहे म्हणून मी इथं नाव टाकून दिलं सरळ सरळ, परत फर्निचर्स. सेल्ससाठी असलं असतं किंवा एखाद्या इव्हेंटसाठी किंवा दिवाळी ऑफर असलं असतं, तर मी इथं काय टाकलं असतं, दिवाळी ऑफर किंवा 15 ऑगस्ट सेल. आणि त्याच्यासाठी काय पाहिजे मला, ट्रॅफिक मुंबई, किंवा 15 ऑगस्ट सेल लीड जनरेशन मुंबई, किंवा 15 ऑगस्ट सेल्स आणि ऑब्जेक्टिव्ह पण सेल्सच आहे मुंबईमध्ये. असं करू शकतो. दिवाळी ऑफर ट्रॅफिक मुंबई, दिवाळी ऑफर लीड जनरेशन मुंबई, दिवाळी ऑफर सेल्स मुंबई. अशा पद्धतीने तुम्हाला कळालं पाहिजे की तुमची स्वतःची सेटिंग ते कॅम्पेनला देण्याचे जे नाव असतं, नावाची स्टाईल असते ना, ती स्टाईल युनिक असली पाहिजे आणि नाव बघताच कळालं पाहिजे की कॅम्पेन कशाबद्दल आहे, कसं आहे. दॅट्स इट. ठीक आहे, आता इथं बऱ्यापैकी तुमचं झालेलं आहे डिझाईन. ठीक आहे, आय गेस थोडंसं अजून टाइम घेतोय माझा डॅशबोर्ड. ठीक आहे, तर मी ह्याला सध्या क्रॉस करतो काही न बघता, आणि माझी वेबसाईट जी आहे ती अशाला अशी मी पब्लिश करून टाकतो. ठीक आहे, इथं मला URL आलेलं आहे, हेच तर मला पाहिजे. ठीक आहे, हे जे URL आहे हे फ्री URL आहे. मी इथं क्लिक करतो व्ह्यू साईटवर आणि तो ऑटोमॅटिकली माझं URL बनलेलं आहे. आता ही वेबसाईट बिलॉंग करते मला,
ठीक आहे, म्हणजे फ्री वेबसाईट आहे. मी ह्याला अजून कस्टमाइज करू शकतो, डिझाइन करू शकतो आणि ह्याला विकतही घेऊ शकतो. ठीक आहे, इथं जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं ह्याचा URL, तर त्यांचं स्वतःचं नाव पण आहे wixsite.com आणि मग माझ्या कंपनीचं नाव, माझ्या क्लायंटचं नाव आहे की पलसिद्ध फर्निचर्स. करेक्ट? म्हणजे पूर्ण ऍक्सेस माझ्याकडे दिलाय का त्यांनी? नाही. ठीक आहे. पण मला काय आता फरक नाही पडत. मला फक्त डोमेन नेम पाहिजे. दॅट्स इट. मला भेटलं. मी ह्याला काय करतोय? ॲग्री अँड कंटिन्यू. तुमच्याकडे नसेल वेबसाईट वगैरे तर तुम्ही फ्री वेबसाईट बनायला शिका. ठीक आहे. मग नंतर मी इथं आता लोकेशन एंटर करणार आहे. लोकेशन काय केलंय मी? मुंबई. ठीक आहे. आता मुंबई म्हणजे मुंबईच नसतं. व्हॉट आय वॉन्ट टू टार्गेट इज मुंबई सिटी and nearby area. ठीक है, so let's say Mumbai suburban area. I want to also target Thane. Thane is the area near Mumbai. ठीक है, मुंबईच्या जवळच आहे. लेट्स से आय वॉन्ट टू ऑल्सो टार्गेट नवी मुंबई. तर मी तर नवी मुंबई पण टाईप करतो आणि ठीक आहे, दॅट्स इट, बस झालं. मला एवढे टार्गेट करायचं. फार जास्त पण इथे लोकेशन्सचे किंवा कोणत्याही गोष्टीचे ना फिल्टर्स ऍड करत नका जाऊ. फार जास्त केलं तर त्याला म्हणत असतात की तुम्ही खूप जास्त कॅम्पेन नॅरो डाऊन करतायत. नॅरो डाऊन करतायत म्हणजे खूपच एकदम स्पेसिफिक ठराविकच लोकांना ठराविक जागेवर ठराविक सिच्युएशन्समध्येच कॅम्पेन चालवण्याचा प्रयत्न करतायत. अशा केसमध्ये गुगलचं सिस्टीम फार चांगलं वर्क नाही करत. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. लँग्वेजचं मला काही बॅरियर नाहीये. मी तर लँग्वेजचं बॅरियर काही चॉईस नाही करत आहे. जसं आहे बाय डिफॉल्ट इंग्लिश तसंच करतोय. मोर सेटिंग्समध्ये पाहतोय की काय काय गोष्टी आहेत. ॲड रोटेशन. ॲड रोटेशन म्हणजे काय असतं? त्यावर क्लिक केलं की तुम्हाला लगेच कळायला पाहिजे की तुम्ही ॲड रोटेट कशी केली पाहिजे. म्हणजे मला जर सकाळी दिसली तर ती संध्याकाळी दिसली पाहिजे का नाही, बरोबर? सकाळ दुपार संध्याकाळ दिसतीये तर ती तसंच इन्फानाइटली रोटेट करत राहिली पाहिजे का नाही. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात त्यामध्ये. अजून काय ऑप्शन्स आहेत माझ्याजवळ? मला करायची गरज नाही सध्या. मला बाय डिफॉल्ट जे आहे ना, प्रेफर बेस्ट परफॉर्मिंग ऍड्स ऑप्टिमाइज करा. म्हणजे काय? ऍड रोटेशन अशा पद्धतीने करा की ऑटोमॅटिकली ज्या मोबाईल डिव्हाइसेसवर किंवा ज्या लॅपटॉपवर माझी ऍडव्हर्टाइजमेंटला थोडं जास्त चांगला परफॉर्मन्स भेटतोय, चांगला रिस्पॉन्स भेटतोय, कोणी ऍड माझी थांबून पाहतंय, क्लिक करतंय त्यावर, मग अशा मोबाईल फोन्सवर किंवा लॅपटॉप्सवर तुम्ही जास्त वेळेस ऍड दाखवा. जिथे पटापट स्वाईप करतायत माझ्या ऍड्स, अशा डिव्हाइसेसवर ऍड परत परत दाखवू नका. करेक्ट? शेड्यूल कसा करायचा? दिवसभर दाखवायचा आहे का फक्त संध्याकाळी 7 ते 9 मध्ये दाखवायचं आहे का रात्री 10 ते 1 वाजेपर्यंत दाखवायचं आहे, जसं स्विगी झोमॅटो करतात? हे आपल्या मनावर आहे. पण मी सध्या ऑल डे करतोय. डिव्हाइसेसमध्ये लॅपटॉप, मोबाईल, टॅब्स कुठे दाखवायचंय हे पण तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने खूप साऱ्या गोष्टी आहेत. काय काय करायचंय काय नाही करायचं हे तुम्हाला कळायला पाहिजे. मी स्टार्ट डेट आता 31 जुलै करतोय. आज आपण कॅम्पेन याचं लॉन्च करू शकतोय. ओके, मग मी आता ह्याला काय केलंय, कॅम्पेन लॉन्च करूयात. आता एव्हरीडे बजेट काय आहे? फॉर एक्झाम्पल माझं ₹100 बजेट आहे. तर इथं राईट साईडला मला दिसतंय की युअर एस्टिमेटेड बजेट विल गिव्ह यू ओनली 160 क्लिक्स टू 630 क्लिक्स. मी ₹100 जर इन्व्हेस्ट केले तर एका दिवसामध्ये माझ्या ऍडव्हर्टाइजमेंट किती लोकांना दिसतील ते माहित नाही, पण त्यापैकी 160 लोक त्यावर काय करतील? क्लिक करतील. एक्झॅक्टली किती लोकांना दिसेल ते तर आपल्याला ऍड रन केल्याच्या नंतर कळेल. ठीक आहे, आणि माझा मेन फोकस काय आहे? कन्व्हर्जन व्हॅल्यू, विवेबल इम्प्रेशन्स वगैरे. तर ह्या आता सध्या गोष्टी काही चेंज करायची गरज नाही आहे आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली हळूहळू हळूहळू कळत राहतील. आपल्याला आता काही नाही करायचंय. बाय डिफॉल्ट सगळ्या व्हॅल्यू अशाच ठेवा आणि दॅट्स इट. नेक्स्ट बटन दाबा. ठीक आहे, हे ऑप्टिमाइज झाल्याच्या नंतर ऍड टार्गेटिंग मध्ये इथं सेगमेंट तुम्ही चॉईस करू शकता. इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणाला टार्गेट करायचंय हे व्यवस्थित बघा. इथं लिहिलंय की म्युझिक लव्हर्सला टार्गेट करायचंय का काय करायचंय. आता फर्निचर समजा मी एक ऍडव्हर्टाइजमेंट डिझाईन करतोय. नीट व्यवस्थित ऐका. मी माझ्या बऱ्याचशा स्टुडंट्सला सांगतोय की तुम्ही एखादा डिस्प्ले कॅम्पेन प्लॅन करा, कॅम्पेन प्लॅन करा. तर अशा सिच्युएशन मध्ये ना त्यांना असं वाटत असतं की मी टार्गेट ऑडियन्स काय आहे, कोण आहे हे सगळं डिसाईड करू. इतकीच गोष्ट नसते काही. आपल्याला काय डिसाईड करावं लागतं? फॉर एक्झाम्पल मी माझ्या क्लायंटसाठी फर्निचर स्टोअर जे आहे ना त्या क्लायंटसाठी ना एक ऍडव्हर्टाइजमेंट रन करणार आहे. आता ऍड कोणती रन करू हे कसं कळेल मला? तर मी व्यवस्थित पाहिलं की माझा क्लायंट काय काय विकतो. टेबल, चेअर, कॉट, कबर्ड्स, ठीक आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, AC, TV, फ्रिज एक्सेट्रा, असं भरपूर काही विकतो. आता मी काय विचार केलाय
की मी अशा लोकांना टार्गेट करणार आहे जे की कॉर्पोरेट लोक आहेत किंवा स्टुडंट लोक आहेत. का? कारण की दे कॅन बी मोस्ट रेलेव्हंट ऑडियन्स फॉर सेलिंग टेबल अँड चेअर फॉर लॅपटॉप. ओके, इफ आय एम टार्गेटिंग फॉर मुंबई रिजन, मुंबईचा एरिया जर पाहिला, लॉट मेनी ऑफ पीपल ट्रॅव्हल फ्रॉम डिफरंट लोकेशन्स अक्रॉस इंडिया फॉर जॉब. आणि खूप सारे लोक शिकण्यासाठी पण येतात, जॉबसाठी येतात, शिकण्यासाठी येतात. इथे आल्याच्या नंतर त्यांना ऑब्व्हियसली त्यांनी फ्लॅट वगैरे पाहिल्याच्या नंतर त्यामध्ये काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर लागेल ना, फर्निचर लागेल ना, सॉरी, ठीक आहे, त्यांना कबर्ड बेड वगैरे सगळं लागेल. मी त्या गोष्टींमध्ये कॉन्सन्ट्रेट नाही करतोय. मी काय करतोय, फक्त टेबल आणि चेअरवर कॉन्सन्ट्रेट करतोय. मला टेबल आणि चेअर स्टुडंट्सला पण विकायचंय आणि कॉर्पोरेट लोकांनाही विकायचंय, ज्यांच्या घरी त्यांचं IT काम आहे, त्यांच्याकडे लॅपटॉप्स आहेत, अशा लोकांना जर करायचंय. मी काय करेन, इथे स्टुडंट असा टाईप केला. आता स्टुडंट टाईप केल्याच्या नंतर मग इथं भरपूर ऑप्शन्स येतात की कॉलेज, म्हणजे इथं भरपूर ऑप्शन्स येतात. कॉलेज फायनान्शियल एड प्रोग्राम्स, म्हणजे असे लोक ज्यांना स्कॉलरशिप वगैरे द्यायची आहे का, किंवा असे स्टुडंट्स ज्यांना ट्युशन फीस माफ होते, किंवा कोणत्या कॉलेजेस वाईज तुम्हाला टार्गेट करायचं आहे का. ठीक आहे, एखाद्या ठराविक कॉलेज स्टुडंट्सलाच करायचं आहे किंवा कॉलेजचं एज्युकेशन टार्गेट करायचं आहे. MBA झालेले स्टुडंट, PGDM झालेले स्टुडंट किंवा कॉम्प्युटर सायन्स झालेले स्टुडंट. ओके, किंवा व्हॉट यू हॅव टू डू इज इफ यू वॉन्ट टू टार्गेट अकॉर्डिंग टू द कोर्स दे आर परचेसिंग. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल माझा एक स्टुडंट आहे राहुल, ज्यांनी गुगलवर जाऊन सर्च केलं बाय ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स. आता मला माहित आहे, जर डिजिटल मार्केटिंग कोर्स कोणी विकत घेतोय तर ऑब्व्हियसली तो डिजिटल मार्केटिंग मध्ये जॉब करणार आहे. जर त्याला जॉब भेटला तर गुगल मला हेल्प करेल की तू कशासाठी प्रिपेअर करत होता, फॉर डिजिटल मार्केटिंग. सो बेस्ड आउट ऑफ ऑल पीपल हु आर डुईंग डिजिटल मार्केटिंग आय कॅन सेल. जे लोक डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस इकडे तिकडे सर्च करत होते गुगलवरती, युट्यूबवरती, तर सगळ्यांची इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिकली गुगल मला देतं आणि मी इथे काय करतो, अशा लोकांना टार्गेट करू शकतो. मी असे एक 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 सगळ्या गोष्टी इथून चॉईस करू शकतो. ठीक आहे, मी इथून सगळ्या गोष्टी चॉईस करू शकतो. इथं मी काही पण टाईप करू शकतो. ठीक आहे, म्युझिक लवर्स, सिंगर्स, स्टुडंट, कॉलेज स्टुडंट, हॉस्टेल स्टुडंट, काहीतरी. मग मी इथं टाईप करू शकतो आणि इथं पाहू शकतो की काही गोष्टी अवेलेबल आहेत का. ठीक आहे, मला जर समजलं नाही तर मी इथं ब्राउज नावाच्या एका बटनवर जातो आणि इथं पाहतो की त्यांचं डिटेल डेमोग्राफिक्स काय आहे. ठीक आहे, म्हणजे मला जर पॅरेंट्सला विकायचं आहे काही फर्निचर वगैरे, तर कोणत्या टाईपच्या पॅरेंट्सला विकलं पाहिजे. इथं लिहिलेलं आहे की पॅरेंट्स ऑफ इन्फॅन्ट्स. पॅरेंट्स ऑफ इन्फॅन्ट्स म्हणजे काय, ज्यांच्याकडे एक चाइल्ड आहे 0 to 1 years मध्ये, त्यांचं चाइल्ड जे आहे ना, त्याला जन्म होऊन फक्त काही महिने झालेत, 1 वर्षाच्या आतमध्येच आहे त्यांचं चाइल्ड. ठीक आहे, तर अशा लोकांना मी पाळणा विकू शकतो किंवा आय कॅन सेल सम बेबी केअर प्रोडक्ट्स. ठीक आहे, जॉन्सन्स बेबी पावडर वगैरे जे येत होते ना, सगळे आत्ता पण येत असतील कदाचित. तर ह्या सगळ्या गोष्टी जर मी माझ्या क्लायंटसाठी विकतोय तर मला ते पण चॉईस करता येतं. पण हे कळत कसं असतं, हे गुगलला कळत कसं असतं की असे कोण व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे म्हणजे ते पॅरेंट्स आहेत अशा 0 to 1 years ओल्ड बेबीचे. ही इन्फॉर्मेशन आपणच गुगलला देत असतो. आपण जे काही सर्च करतो गुगलवर ते सगळं काही गुगल अॅनालाइज करत असतं बॅकएंडमध्ये. तुम्ही ज्या पद्धतीने सर्च करत आहात तशाच पद्धतीने तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट, तशाच पद्धतीने तुम्हाला ऍप रेकमेंडेशन्स, सॉन्ग रेकमेंडेशन्स, काही पण तुम्हाला रेकमेंड केलं जातं ह्याच बेसिसवर की तुम्ही कसं सर्च करताय. ठीक आहे, कोणत्या गोष्टी सर्च करतायत, कोणत्या टाइम मध्ये सर्च करतायत. तुम्ही जर फक्त रात्री जास्तीत जास्त मोबाईल वापरता तर ते पण एक फीचर आहे जे गुगल अॅनालाइज करतं की तुम्ही खूप जास्त रात्रीच ऍक्टिव्ह असतात, दिवसा तुम्ही एवढा ऍक्टिव्ह नसतात. इट माइट बी बिकॉज की तुमचं सकाळी काम असेल, संध्याकाळी तुम्ही फ्री असतात, असं पण आहे. तर अशा भरपूर सुविधा आहेत ज्या तुम्ही इथं चॉईस करू शकतात. आणि बेस्ड ऑन दॅट व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन स्पेसिफिकली टार्गेट युअर ऑडियन्स. म्हणजे तुम्ही एका ठराविक ऑडियन्सला व्यवस्थित पद्धतीने टार्गेट करू शकतात. सध्या मला नाही करायचं आहे, सध्या मला ना जनरलाइज कॅम्पेन रन करायचं. असं एवढं आपल्याला ऑप्टिमाइज नाही करायचं ह्याला, मी ह्याला नॉर्मलच ठेवेल. इथं डेमोग्राफिक्स मात्र सिलेक्ट करायचे आहेत. डेमोग्राफिक्स म्हणजे काय, की मला कोणाला विकायचे आहेत प्रोडक्ट्स, मेल्स, फिमेल्स का अननोन. अननोन म्हणजे काय, असे काही लोक असतात ज्यांच्या ना
नवीन नवीन फोन घेतलाय किंवा फोन जुनाच आहे, पण त्याच्यामध्ये ना त्यांनी गुगल अकाउंट व्यवस्थित नाही बनवलंय. ठीक आहे, त्यांनी त्यांचं जेंडर डिस्क्लोज नाही केलं, सांगितलं नाहीये, असं येऊ शकतं. ठीक आहे, किंवा काही लोकांनी गुगल साइन इनच नाही केलंय, विदाऊट गुगलच्या अकाउंट पण मोबाईल आजकाल चालतायत, असं येऊ शकतं. ठीक आहे, मी काय करतोय, माझ्या माझ्या पद्धतीने इथं मी हे करतो की अननोन. ठीक आहे, अननोन त्रास, अननोन नको मला इथे, इथे पण अननोन नको. ठीक आहे, आणि 18 ते 24 वर्ष चालेल, हे पण चालेल, हे पण चालेल, दॅट्स इट. ओके, हे पण चालेल. ठीक आहे, नॉट अ पॅरेंट, पॅरेंट हे पण चालेल, अननोन नकोय मला. हाऊस होल्ड इन्कम पण आहे बघा इथे. हाऊस होल्ड इन्कम म्हणजे काय, खूप जास्त कमवणारे लोक, मिडल क्लास पीपल, देन लोअर दॅन 50% म्हणजे काय, की थोडेसे पुअर पीपल. ठीक आहे, मला तसं नको. एकदम माझा ब्रँड जो आहे ना, तो ब्रँड असा थोडासा प्रीमियम टाईप आहे, प्रीमियम किंवा मीडियम स्केल्ड ब्रँड आहे. प्रत्येक जण अफोर्ड करू शकेल असं नाहीये, तर मला असं वाटतं की इथं ठीक आहे, मी थोडासा त्याला सेटिंग्स चेंज करतो आणि डन. ठीक आहे, मग परत मी असं बघत राहील की इथं कीवर्ड्स, टॉपिक्स, प्लेसमेंट, ह्या सगळ्या गोष्टी ऑप्टिमाइज करायच्या. कीवर्ड्स मध्ये काय टाईप करणार तुम्ही, असे कीवर्ड्स इथं टाईप करणार की तुमच्या पोटेन्शियल कस्टमर्सनी सर्च केल्याच्या नंतर कळेल की हा पोटेन्शियल कस्टमर आहे. फॉर एक्झाम्पल, मी जर इथं हे प्लस बटन जे सजेशन मध्ये दाखवते ते केलं, लक्झरी होम फर्निचर. आता फॉर एक्झाम्पल कोणीतरी एक व्यक्ती आहे राहुल, ठीक आहे, ती मुंबईमध्ये आहे. राहुल मुंबईमध्ये आहे सध्या, आणि राहुलला त्याचं एक फ्लॅट घेतलाय त्यांनी अनफर्निश्ड, त्याला आता त्याच्यामध्ये फर्निचर करायचं छान. त्यांनी गुगलवर काय सर्च केलं, लक्झरी होम फर्निचर असं सर्च केलं. आता मी जर हा कीवर्ड इथं ऍड केला ना, ज्या क्षणाला राहुलनी हे कीवर्ड्स टाईप केले, तर गुगल काय चेक करतं, गुगल माझ्या कॅम्पेनमध्ये बघतं की मी असा कीवर्ड इथं ऍड केला आहे का. आणि असा कीवर्ड ऍड केल्यामुळं कोणीही सुद्धा लक्झरी किंवा होम किंवा फर्निचर रिलेटेड काही सर्च केलं, तर माझी ऍडव्हर्टाइजमेंट त्याला वेगवेगळ्या ठिकाणी डिस्प्ले केली जाते. वेगवेगळ्या ठिकाणी माझी ऍडव्हर्टाइजमेंट त्याला डिस्प्ले केली जाते. मग असे मला इथं भरपूर कीवर्ड्स ऍड केले पाहिजे ना. मग हे कीवर्ड्स कसे कळतात, ह्याच्यासाठी एक सेपरेट सेशन घेऊयात आपण, ज्याच्यामध्ये कीवर्ड रिसर्च शिकवतो मी तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतरचं पुढचं सेशन कीवर्ड रिसर्च शिकवतो. तुम्ही कीवर्ड रिसर्च केल्याच्या नंतर इथं सगळे कीवर्ड्स पेस्ट करायचे. आता मी सध्या इथं जे सजेशन दिले जात आहेत ते सगळे ऍड करतो. ठीक आहे, रॅन्डमली असं ऍड करतो की फर्निचर, फर्निचर जे काही मला दिसत आहेत ना. इथं एक बटन पण आहे, ऍड ऑल आयडियाज. ठीक आहे, दॅट्स इट. ठीक आहे, मी हे करतो आणि डनचं बटन असतं इथं, त्याला डन करायचं. ओके, कीवर्ड्स पण कळाले. आता टॉपिकही तुम्हाला कळाले तर चांगलं होऊन जाईल ना. इमॅजिन करा, मी काय करतोय, अशा टॉपिक्सला किंवा अशा वेबसाईटच्या ब्लॉग्सला टार्गेट करतोय की जिथं इंटेरियर डिझाईन विषयी लोक सर्च करतात. असं असू शकतं ना. माझा जो क्लायंट आहे तो काय विकतो, फर्निचर. आता तुम्ही समजा काही ब्लॉग्स वाचतायत, आर्टिकल वाचतायत, विच आर रिलेटेड टू, लेट से, परचेसिंग एनी हाऊस, रेंटिंग एनी हाऊस. तुम्ही नो ब्रोकरवर जा, तुम्ही 99 एकर्स, मॅजिक ब्रेक्स किंवा हाऊसिंग.com अशा वेगवेगळ्या वेबसाईट्सवर जर गेला, म्हणजे ऑब्विस गोष्ट आहे की हा राहुलला नवीन घर हवंय किंवा राहुल नवीन घर रेंट करणार आहे, नवीन फ्लॅट, नवीन रूम काहीतरी रेंट करणार आहे. जेव्हा केव्हा तुम्ही अशा वेबसाईट्सवर जाता, तर तिथं माझ्या फर्निचरची ऍड दिसणं रेलेव्हंट आहे. मग मी काय करेल, तशा एखाद्या आर्टिकलचं इथे URL पेस्ट करू शकतो, किंवा स्पेसिफिकली पण एखाद्या पर्टिक्युलर आर्टिकलचं इथं URL इथं देऊ शकतो. ठीक आहे, कोणाचं पण, कोणाचं पण, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा फेमस व्यक्ती आहे किंवा एखादी फेमस वेबसाईट आहे, कोणती पण एखादी फेमस. ठीक आहे, फेमस वेबसाईटवरचं एक आर्टिकल खूप जास्त लोक वाचतायत, खूप जास्त लोक वाचतायत. मी त्या आर्टिकलचं इथं डायरेक्टली काय करू शकतो, URL पेस्ट करू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल मी काय केलं, तुम्हाला सकाळी किंवा मागच्या सेशनमध्ये दाखवलं होतं ना की न्यूज टुडे असं सर्च केल्याच्या नंतर तुम्ही इथं गेल्याच्या नंतर हिंदुस्तान टाइम्स या आर्टिकलला वाचू शकता. आता मी काय केलं की हेच आर्टिकल इथून किंवा हे जे आहे ना होम पेज, त्याला कॉपी केलं आणि आपल्या कॅम्पेनच्या इथं पेस्ट करून पाहिलं, इज इट अवेलेबल. ठीक आहे, इथं पेस्ट करून पाहिलं की इज इट अवेलेबल. हे पाहिल्याच्या नंतर इथं मला बघावं लागतं की हे जे URL आहे, हे URL कुठे आहे, काही नाही आहे. इज इट अवेलेबल, इथं न्यूजमध्ये वगैरे कोणत्या सेक्शनमध्ये अवेलेबल आहे का. ठीक आहे, तर मी इथं न्यूजपेपर्स, ठीक आहे,
किंवा ब्रॉडकास्ट अँड नेटवर्क न्यूज हे असं चॉईस करू शकतो. ठीक आहे. आणि बघू शकतो की माझं जे आर्टिकल आहे ना ते मला सजेशनमध्ये येत आहे का. आता इथे येत नाहीये तर मला हे सिलेक्ट नाही करायचं आहे. मी होम पेज सिलेक्ट केलंय तर कदाचित मी ह्याला UPSC कॅन्सल्स कॅन्डिडेट हे स्पेसिफिक एक एक असा टॉपिक सर्च करतोय आणि हा टॉपिक किंवा हे URL इथे पेस्ट करतोय. ठीक आहे. तर थोड्याच वेळामध्ये मला ह्या आर्टिकलच्या रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टी इथं सजेशनमध्ये येतात. ठीक आहे. वेगवेगळ्या गोष्टी इथं सजेशनमध्ये येतात. आय कॅन मेक अ चॉईस ऑफ एनी ऑफ दिस टॉपिक सो दॅट आय कॅन स्टार्ट टार्गेटिंग. माझ्याकडे भरपूर इथं वेगवेगळे काइंडचे कीवर्ड्स हायलाइट होतात. त्या आर्टिकलमध्ये असलेले वेगवेगळे शब्द आणि त्यांचे कॅटेगरीज इथं हायलाइट होतात आणि मला सजेशनमध्ये येतात की तुम्हाला कोणाला टार्गेट करायचं आहे. बॉलिवूड आणि एशियन फिल्म मेकिंगचे आर्टिकल्स वगैरे असे काही टार्गेट करायचे आहेत का. मी त्या पद्धतीने ते सगळं काही सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. किंवा तुम्ही मग डायरेक्टली इथं असं चेक करूनच करू शकतात की ठीक आहे. इथं डायरेक्ट तुम्ही काय करा, फर्निचर सर्च करा, नाहीतर फर्निचर सर्च केल्याच्या नंतर काही ना काहीतरी सजेशन्स येतील तुम्हाला. ठीक आहे. जसं मी म्हणलं होतं इंटेरियर डिझाईन. करेक्ट. सगळ्या इंटेरियर डिझाईनच्या वेबसाईट्सवर जिथे जिथे ॲडव्हर्टाइजमेंट्स ॲक्टिव्ह आहेत तिथे तिथे माझी ॲडव्हर्टाइजमेंट दाखवून द्या. बरोबर की नाही. जिथे ऑफिस सप्लाय करायचं आहे करेक्ट, जिथे ऑफिसचे कॉम्प्युटर डेस्क वगैरे द्यायचे आहेत, ऑफिस चेअर द्यायचे आहेत, बरोबर आहे ना. मग हे सगळे काय आहेत, हे सगळे सजेशन्स तुम्हाला दिले जात आहेत बेस्ड ऑन युअर कीवर्ड किंवा आर्टिकल किंवा फ्रेज. हे सगळं तुम्ही सिलेक्ट करत राहायचं आणि इथं क्लिक करत राहायचं. अशा पद्धतीनं तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमचे टॉपिक वाईज पण. ठीक आहे. टॉपिक वाईज पण तुम्ही स्पेसिफिक टार्गेट करू शकता. ठीक आहे. हे जे हा जो फीचर आहे ना मेजरली कधी यूज केला जातो, हा टॉपिक हा टॉपिकवाला जो फीचर आहे हा मेजरली त्यावेळेस यूज करायचा ज्या वेळेस मला माझे डिस्प्ले ॲडव्हर्टाइजमेंट किंवा मला माझे कोणते पण गुगल ॲड्स अशा टॉपिकलाच दाखवायचे जे फार स्पेसिफिक आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणी जर डिजिटल मार्केटिंग कोर्स किंवा डिजिटल मार्केटिंग जॉब सर्च करताय तर त्याला कोर्स विकायचा आहे मला. ठीक आहे. हाऊ टू प्रिपेअर फॉर डिजिटल मार्केटिंग जॉब्स, हाऊ टू गेट डिजिटल मार्केटिंग जॉब्स. जे कोणी असं सर्च करतं ना ऑटोमॅटिकली मला माहित असतं की असे लोक फार सध्या घाबरलेले आहेत आणि त्यांना ऑब्व्हियसली काहीतरी गायडन्स पाहिजे असतं. मग मी त्यांना माझे कोर्सेस सेल करू शकतो, मॉक इंटरव्ह्यू सेल करू शकतो किंवा रेझ्युम बिल्डिंगचे सेशन्स त्यांना अरेंज करून देऊ शकतो. मी त्यांच्याकडून फीस घेऊ शकतो ना कन्सल्टेशनची, की मी तुम्हाला जॉब कसा मिळवून द्यायचा काय नाही सगळी माहिती देतो, तुम्ही मला ₹500 पर आवर पे करा. राईट. अशा पद्धतीने मी काही पण करू शकतो. तर त्या केसमध्ये ना मला माहित असतं की कोणत्या टॉपिकला सध्या टार्गेट केल्याच्या नंतर माझा बिझनेस खूप जास्त चालेल. मला जर एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करायचं आहे, ठीक आहे, मला एखादा वर्कशॉप वेबिनार अरेंज करायचा आहे, तर वेबिनार कशाच्या रिलेटेड आहे, लेट्स से रेझ्युम बिल्डिंग सेशन आहे, तर मी कोणाला टार्गेट करेल. मग इथं टॉपिकमध्ये मी सर्च करेल की हाऊ टू बिल्ड युअर रेझ्युम, हाऊ टू रिव्ह्यू माय रेझ्युम, रेझ्युम टेम्पलेट्स, डाउनलोड रेझ्युम टेम्पलेट, हाऊ टू क्रिएट गुड रेझ्युम. अशा पद्धतीने सगळे टॉपिक्स मी इथं टार्गेट करू शकतो. असे कोणीही असे कोणीही मग मुंबईमध्ये जर कीवर्ड सर्च केले आणि त्यांनी वेबसाईट्सवर जाऊन वगैरे रेझ्युमचे टेम्पलेट डाउनलोड केले किंवा रेझ्युम बनवत आहेत तर त्यांच्या राईट साईडला लेफ्ट साईडला कुठेतरी त्यांना दिसेल की फ्री रेझ्युम बिल्डिंग सेशन पण आहे. मग चान्सेस वाढतील ना की ते लोक माझ्या त्या फ्री वेबिनार वर्कशॉप किंवा इव्हेंटला येतील. फ्री असेल किंवा पेड असेल काही पण. ठीक आहे. तर हे फीचर त्याच्यासाठी वापरलं जातं. आणि अजून एक फीचर आहे इथं लिहिलेलं आहे प्लेसमेंट. ठीक आहे. इज द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर फॉर यू. प्लेसमेंट म्हणजे काय आहे की तुम्ही सध्या तुमचा जो डिस्प्ले ऍड आहे, तुमचा जो कॅम्पेन आहे तो कुठे दाखवू इच्छितात, तुम्हाला वेबसाईटवर दाखवायचा आहे, कोणत्या ऍप्लिकेशन्समध्ये दाखवायचं आहे की कुठे दाखवायचं आहे, एक्झॅक्टली तुम्हाला कुठे दाखवायचं आहे. समजा फॉर एक्झाम्पल मी काय करतोय की मला माझ्या सगळे ऍडव्हर्टाइजमेंट अशा लोकांना दाखवायचे जे बिझनेसमॅन आहेत सध्या, ज्यांचे छोटे छोटे बिझनेस आहेत. तर मी विचार केला की छोटे बिझनेस लोक काय पाहत असतील बरं त्यांच्या युट्यूबवर किंवा काय सर्च करत असतील ते वेबसाईट्सवर वगैरे. आणि मग मला कळालं की सध्या ना ते शार्क टँक इंडिया फार फेमस होत जात आहे मागच्या 1-2 वर्षामध्ये. लोक ना फारच त्याला पाहतायत. छोटे छोटे बिझनेसमॅन, MBAचे स्टुडंट्स, PGDMचे स्टुडंट्स, इव्हन कोणी पण ते पाहतात आणि थोडेसे इन्स्पायर होत आहेत. चांगली गोष्ट आहे.
पण मला तिथे एक गोष्ट शिकायला भेटली की जे लोक शार्क टँक पाहत असतील ना, त्यांना कुठे ना कुठेतरी बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे. कुठे ना कुठेतरी त्यांना बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे किंवा स्वतःचा बिझनेस आहे, स्वतःचा शॉप आहे, काहीतरी आहे. मग मी काय करू शकतो इथं, की इथं मी टाईप करू शकतो की शार्क टँक आणि पाहू शकतो की मला शार्क टँक असं सर्च केल्याच्या नंतर कुठे कुठे ऍड्स प्लेस करता येतात. प्लेस म्हणजे काय, एक्झॅक्टली कुठं दाखवायचं आहे, कोणत्या वेबसाईटवर दाखवायचं ते सुद्धा तुम्ही इथं सर्च करू शकता. कोणत्या ऍप्लिकेशनमध्ये दाखवायचं ते सुद्धा तुम्ही इथं सर्च करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही काही पण जे तुम्हाला पाहिजे ते इथं सर्च करून बघायचं. ते अवेलेबल असलं पाहिजे ऑब्व्हियसली. म्हणजे फॉर एक्झाम्पल शार्क टँक इंडिया हे कुठं दाखवलं जातं, जर ह्याची व्हिडिओज युट्यूबवर अवेलेबल आहेत आणि युट्यूब परमिशन देते तुम्हाला, युट्यूबचं चॅनल, की तुम्ही ऍड्स दाखवा माझ्या व्हिडिओच्या मध्ये मध्ये, तरच तुम्ही इथं त्याला टार्गेट करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल मी काय करतो की इथं युट्यूब असं सर्च करतो, युट्यूबवर जाऊयात आपण आणि युट्यूबवर जाऊन इथे शार्क टँक इंडिया असं सर्च करूया. ठीक आहे, कोणता पण एक रॅन्डम मी काय करतो, एक त्यांचा हे घेतोय एपिसोड. ठीक आहे, आणि त्या एपिसोडचं URL जे आहे ना, ते URL टार्गेट करतो. त्याआधी बघून घ्यायचं शार्क टँक इंडिया टाईप केल्याच्या नंतर ना इथं ऍप आहेत बघा. मी इथं ऍपमध्ये आलो तर तुम्ही इथं पाहू शकता की शार्क टँक इंडिया किती वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्समध्ये दाखवले जाते किंवा त्यांची ऍड्स मी कुठे कुठे दाखवू शकतो. हे सगळे पार्टनर ऍप्स आहेत गुगलचे, जिथे मी शार्क टँक इंडिया ह्यांची ऍडव्हर्टाइजमेंट किंवा ह्याच्या रिलेटेड ऍडव्हर्टाइजमेंट दाखवू शकतो. ठीक आहे, मला हे काही नाही करायचं. मला काय करायचं, डायरेक्टली ह्या पर्टिक्युलर चॅनलवर, सॉरी ह्या पर्टिक्युलर एपिसोडच्या मध्ये मध्येच दाखवायचं आहे. हा जो एपिसोड आहे ना, ह्या एपिसोडच्या एक्झॅक्ट जे लोक हा एपिसोड पाहतायत, हा एपिसोड, त्याच लोकांना ही ऍड पाहिजे. तर मी एक्झॅक्टली ते URL कॉपी केलंय, इथं युट्यूब व्हिडिओ आलाय आणि तुम्ही पाहू शकता की हनी ट्विक्स युनिक, आणि इथं तुम्ही पाहू शकताय की हनी ट्विक्स युनिक तोच व्हिडिओ आहे. मी हे सिलेक्ट केल्याच्या नंतर ह्याचा काय अर्थ असतो की येस सर, आता आम्हाला समजलं की प्लेसमेंट म्हणजे काय असतं. की मी काय करू शकतो, अशा व्हिडिओजला टार्गेट करू शकतो युट्यूबवर, किंवा अशा वेबसाईट्सला टार्गेट करू शकतो, अशा ऍप्लिकेशन्समध्ये टार्गेट करू शकतो जिथे माझा प्रोडक्ट चांगला विकला जाईल. आय होप तुम्हाला गोष्टी कळत आहेत. आता माझा जो क्लायंट आहे तो क्लायंट आहे बलसिद्ध फर्निचर्स. म्हणजेच काय, तो फर्निचर विकतो. तर मला शार्क टँक इंडिया वगैरे इथं फर्निचर रिलेटेड काही कामाचं नाहीये. पण मी जनरलाइज सांगितलं तुम्हाला की मी इथं काय सर्च करेल, युट्यूबवर जाईल आणि इथं सर्च करेल हाऊ टू बिल्ड द रेझ्यूम. ठीक आहे, मी इथं हाऊ टू बिल्ड गुड रेझ्यूम. ठीक आहे, हाऊ टू बिल्ड गुड रेझ्यूम असे कीवर्ड सापडा जिथे तुमच्या बिझनेसमध्ये जास्तीत जास्त फायदा आहे. आणि मी इथं जाऊन पाहिल की सगळ्यात जास्त व्ह्यूज कोणत्या ह्याला आलेले व्हिडिओला. ठीक आहे, तर मी ह्याला काय करेल, कॉपी लिंक URL करेल, इथे जाईल, इथे मी पेस्ट करून देईल. ठीक आहे, मला हे नाही पाहिजे व्हिडिओ फॉर एक्झाम्पल, मी इथे जाईल आणि पेस्ट करून देईल. ठीक आहे, हे पेस्ट केल्याच्या नंतर मला इथं सजेशन येईल, युट्यूबचा व्हिडिओ अवेलेबल जर असेल तो वाला मॉनिटायझेशनसाठी, तर तो इथं रेकमेंडेशन मध्ये येऊन जातो. जर माझ्याकडे सर्व्हिसेस आहेत की मी तुम्हाला छान रेझ्यूम बनवून देऊ शकतो, किंवा मी एक वेबिनार अरेंज केलाय, वर्कशॉप अरेंज केलाय, तर असे लोक जे ह्या फेमस वाल्या व्हिडिओला पाहतायत रोज, त्यांना तो व्हिडिओ पाहता पाहता किंवा व्हिडिओ पाहण्याच्या आधी किंवा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर माझी ऍडव्हर्टाइजमेंट त्यांना दिसेल. ठीक आहे, किंवा त्या व्हिडिओ पाहताना खाली पण एक ऍडव्हर्टाइजमेंट दिसत असते युट्यूबमध्ये. ठीक आहे, मग हे तर झालं व्हिडिओसाठी. हे तर काय झालं व्हिडिओसाठी. ठीक आहे, अशाच पद्धतीने मला व्हिडिओ नाही ऍड करायची, मला वेबसाईटवर दाखवायचं. करेक्ट, तुम्ही वेबसाईटवरही दाखवू शकता. इकॉनॉमिक टाइम्स, क्रिक बस, क्रिक इन्फो, अमेझॉन, इकडे तिकडे कुठे पण तुम्ही दाखवू शकता. प्रोव्हाइडेड त्या वेबसाईटचं गुगलकडे परमिशन पाहिजे की तुम्ही ऍड दाखवू शकता स्वतः. ठीक आहे, म्हणजे काय, आपण अमेझॉनवरती ऍड दाखवू शकतो का, नाही. का, अमेझॉन अलाव नाही करणार ना. का नाही करणार, ऑब्व्हियसली अमेझॉन स्वतःच्या वेबसाईटवर इतरांच्या ऍड्स का दाखवतील, कारण की त्याला स्वतःचे प्रोडक्ट्स विकायचे आहेत ना. तर अमेझॉन एक जस्ट वॉज एक्झाम्पल, अमेझॉन मी एक एक्झाम्पल घेतलं. अशाच प्रकारे खूप साऱ्या वेबसाईट अवेलेबल आहेत जगामध्ये. ठीक आहे, जसं तुम्ही एक इमॅजिन करू शकता की फॉर एक्झाम्पल करिअर 360, कॉलेज देखो, फाइंड द जॉब्स, अशा वेबसाईट असतात ज्या ठिकाणी तुम्ही काय करतात, जॉब्स फाइंड करतात किंवा कॉलेजेस पाहतात. फॉर MBA, फॉर UG, फॉर PG, वेगवेगळ्या ठिकाणी. त्या ठिकाणी तुम्ही UG करणार आहेत किंवा PG करणार आहेत, म्हणजे तुम्हाला बेस्ट कॉलेजची सध्या नीड आहे.
मी अशा वेबसाईट्सवरती जर तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट माझी दाखवली की गेट अ फ्री कन्सल्टेशन फॉर फाइंडिंग अ बेस्ट कॉलेज फॉर युअर सन ऑर फॉर युअर डॉटर, तर चान्सेस वाढतील ना की माझ्या त्या वेबिनार वर्कशॉप किंवा माझ्या त्या प्रोडक्टला लोक विकत घेतील किंवा ऍटलिस्ट त्या सर्व्हिसला विकत घेतील. करेक्ट. तर ह्या पद्धतीने मी प्लेसमेंट सुद्धा करू शकतो. आता मला त्या प्लेसमेंट्स वगैरे ज्या करायच्या आहेत ना, त्या अशा काय फारशा करायच्या नाहीत. मी इथं काय करतो, फर्निचर असं सर्च करू शकतो. ठीक आहे. फर्निचर सर्च करून फर्निचरच्या रिलेटेड जर काही वेबसाईट्स येत आहेत त्या टार्गेट करेल मी. फर्निचरच्या रिलेटेड काही ऍप्लिकेशन्स आहेत किंवा काही युट्यूब चॅनल्स आहेत, युट्यूब व्हिडिओज आहेत, ते सगळं काही मी टार्गेट करेल. आणि दॅट्स इट. माझे मग सगळे सेटिंग झालेले आहेत. मी याला नेक्स्ट करतो. अशा पद्धतीने तुम्हाला डिस्प्ले ऍड्स व्यवस्थित विचार करून चालवावा लागतो. एका कोणत्याही कॅम्पेनला डिझाईन करताना हे नेसेसरी नाहीये की मी सेटिंग्स कशा करू. नेसेसरी हे आहे की त्या सेटिंगच्या मागचे कारण काय आहेत. मला जर टेबल विकायचा आहे तर मी कोणाला टार्गेट करू, युट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये टार्गेट करू का वेबसाईटवर टार्गेट करू. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी रॅन्डम नसाव्यात. तुम्ही व्यवस्थित विचार करून टार्गेटिंग केली पाहिजे. तुमचा व्यवस्थित विचार असला पाहिजे की सध्या फेमस काय होत आहे. आजकाल इट इज 31 जुलै टुडे. आज 31 जुलै आहे ज्या दिवशी मी हे सेशन रेकॉर्ड करतोय. आजच्या दिवशी सध्या फेमस काय चालू आहे. मी जर हे पाहिलं इंटरनेटवर, कोणते व्हिडिओज फार जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत, कोणते गाणे ट्रेंडिंग मध्ये आहेत, त्या गाण्याच्या आजूबाजूला माझी ऍड दाखवली तर मॅक्सिमम लोक पाहतील ना. करेक्ट. मग हीच तर ट्रिक असते की लोकांचा बिझनेस चालतो म्हणजे काय करतात, ते काय वेगळं काही करतात का. नाही, ते सेमच टाईपचे ऍडव्हर्टाइजमेंट दाखवतात पण त्यांना सेटिंग्स व्यवस्थित माहित असतात, तुम्हाला माहित नाहीये. तुमच्याकडे पण सेम डॅशबोर्ड आहे, त्यांच्याकडे पण सेम डॅशबोर्ड आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, आपल्याला व्यवस्थितपणे विचार करायचा आहे की आपण कुठे ऍडव्हर्टाइजमेंट दाखवावी, कशी दाखवावी, कोणत्या माइंडसेटनी दाखवावी. ठीक आहे. हे झाल्याच्या नंतर तुम्ही इथं हे आता लोड होत नाहीये कदाचित. ठीक आहे. वास्ट असल्यामुळे किंवा काही पण, मग मी याला काय करतो सध्या नेक्स्ट करतो. ठीक आहे. नेक्स्ट केल्याच्या नंतर आता इथे ऍड क्रिएशन ही फायनल स्टेज येते. ऍड क्रिएशन म्हणजे काय, आता इथं तुमची ऍड दिसणार. इथपर्यंत फक्त तुम्ही सेटिंग करत राहिला. तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट काहीतरी बनवाल ना, तुमचं पोस्टर बनवताल किंवा एखादी टेक्स्ट ऍड बनवताल किंवा एखादा व्हिडिओ ऍड बनवताल. करेक्ट. सो ते तुम्हाला इथं बनवलं पाहिजे. तर तुम्ही इथं बिझनेस नेम टाईप करणार तुमचं. ठीक आहे. सो बिझनेस नेम टाईप करा. फर्निचर्स. आणि तुम्ही इथं इमेजेस ऍड करू शकतात. मग आता हे इमेजेस इथं सजेस्टेड इमेजेस आहेत, मला नाही करायचे. मी स्वतःचा लोगो आणि स्वतःची इमेज मी स्वतः जाऊन डिझाईन करेल आणि स्वतः इथं ऍड करेल. करेक्ट ऑर नॉट. मग मी इथं व्हिडिओ पण ऍड करू शकतो, हेडलाईन्स पण ऍड करू शकतो. काय करू शकतो मी, बाय बेस्ट ऑनलाईन फर्निचर किंवा अफोर्डेबल प्राइजेस, असं काही पण ऑनलाईन फर्निचर. सध्या तर मी हे केलंय. ठीक आहे. बाय बेस्ट ऑनलाईन फर्निचर. मी त्याचं वेगवेगळ्या हेडिंग्स ऍड करू शकतो. एक्सक्लुझिव्ह डिस्काउंट्स, अजून अफोर्डेबल प्राइसेस, असं करू शकतोय. ठीक आहे. 5 किंवा 7 हेडलाईन्स अवेलेबल असतात आय गेस. ठीक आहे. तुम्ही इथं पाहू शकता की कॉन्टॅक्ट विथ अस. ठीक आहे. झालं. किती अवेलेबल आहेत, 5 अवेलेबल आहेत. ठीक आहे. 5 वेगवेगळ्या हेडलाईन्स ज्यावेळेस अवेलेबल आहेत माझ्याकडे, तर मी काय करू शकतो, ह्या 5 हेडलाईन्स एकत्र दिसणार आहेत का, नाही. काही काही कस्टमर्सला ही ही हेडलाईन दिसेल, काही कस्टमर्सला ही हेडलाईन दिसेल, काही कस्टमर्सला ही हेडलाईन दिसेल. आणि गुगल ऑब्झर्व करतं कोणत्या हेडलाईनला वाचल्याच्या नंतर मॅक्सिमम क्लिक्स येत आहेत. तीच हेडलाईन मग इतर लोकांना दाखवतं आणि मग पाहतं की खरंच क्लिक्स जास्त येत आहेत, तर मग ते कंटिन्यू ठेवतं की ओके, बाय बेस्ट फर्निचर ऑनलाईन बघितल्यामुळे लोक जास्तीत जास्त क्लिक करतायत, खूप क्लिक करतायत. पण एक पॉईंट आला की ही ऍडव्हर्टाइजमेंट बघून कोणीच क्लिक नाही करत आता 4-5 दिवसानंतर. मग लोक ही ऍड बघून किंवा ही हेडलाईन बघून जास्तीत जास्त क्लिक करतायत, कारण की लोकांना आता प्राइसेस मॅटर करतात. जॉब वगैरे नाही आहेत लोकांना किंवा फार खर्च होत आहेत, किंवा ही अशी गोष्ट आहे की प्रत्येक जणाला पाहिजे ना, काही पण विकत घ्या, अफोर्डेबल पाहिजे. मग अफोर्डेबल प्राइसेस असं वाचलं की लोक लवकर अट्रॅक्ट होतात आणि आपल्या ऍडव्हर्टाइजमेंटवर क्लिक करतात. अशाच पद्धतीनं तुम्ही जसं हेडलाईन टाईप केली आहे तसं लॉंग हेडिंग पण टाईप करू शकता. तसंच तुम्ही डिस्क्रिप्शन पण टाईप करू शकता आणि त्याच पद्धतीने तुम्ही इथं ऍडिशनल काही फॉर्मॅट देऊ शकतात. ठीक आहे. किंवा तुमचे URL सेटिंग्स पण बदलू शकतात.
आणि ऑटोमॅटिकली मग तुम्हाला इथं क्रिएट ॲडवर क्लिक करायचं आहे. दॅट सेट तुमची ॲडव्हर्टाइजमेंट रेडी आहे. आता सध्या माझ्या क्लायंटसाठी मी लोगो बनवलेला नाही आहे आणि त्यांचे इमेजेस पण माझ्याकडे नाही आहेत, म्हणून मी हे कॅम्पेन सध्या लॉन्च नाही करत आहे. बट ह्याच पद्धतीने तुमचे कॅम्पेन्स आहेत ना, ते कुठे कुठे डिस्प्ले केले जातील, वेबसाईट्सवरती, जीमेलच्या ठिकाणी, यूट्यूबवरती, वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सवरती, सगळ्या ठिकाणी केलं जातं. ठीक आहे. तुम्हाला एन्श्योर करायचं आहे की तुमची ही जी ॲड स्ट्रेंथ आहे ना, ही थोडीशी स्ट्रॉंग असली पाहिजे. तुम्ही इमेजेस ॲड करा, असेल तुमचा जो व्हिडिओ तर ॲड करा, डिस्क्रिप्शन नक्की ॲड करा. ठीक आहे. मॅक्सिमम ट्राय करा की हेडिंग्स सगळ्याला सगळे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. काही काही लोकांना काय वाटतं की सर मला तर एकच हेडलाईन सुचतीये. येस, यू कॅन टाईप ओनली वन. इट इज नॉट कंपल्सरी टू टाईप ऑल दिस 5 हेडलाईन्स. इथं लॉंग हेडलाईन आहे की नाही, मी एक टाईप केली तरी चालते, मला सुचत नाहीये ना, ओके, यू कॅन डू दॅट. बट इफ यू गिव्ह 5 डिफरंट ऑप्शन, जर तुम्ही 5-5 ऑप्शन्स देतायत गुगलकडे, तर गुगलकडे ना एक्सपेरिमेंट करण्यासाठी छान स्पेस असतं. गुगल काय करतं, 1,00,000 लोकांना दाखवतं ऍड, 20,000 लोकांना ही हेडलाईन दाखवली, बाकीच्या 10,000-20,000 लोकांना ही दाखवली, 10,000-20,000ला ही. आणि मग गुगल ऑब्झर्व करतं कोणत्या हेडलाईनमुळे ना मॅक्सिमम आपल्याला कन्व्हर्जन भेटत आहेत, त्याच्यामुळेच मग सगळं होतं. तसंच इमेजेस पण ट्राय करा की जास्तीत जास्त ऍड करणं. ठीक आहे. लोगोज, आता लोगो वेगवेगळे ऍड नाही करू शकत आपण, लोगो तर एकच असतो. पण लोगोचं असं असू शकतं की तुम्ही लोगोचा एक प्रिंटेड टी शर्ट आहे तुमच्याकडे, ठीक आहे, एक सिम्पल लोगो आहे, एक लोगो तुमच्या फर्निचरवर प्रिंटेड आहे, तर असे वेगवेगळे इमेजेस पण तुम्ही इथे देऊ शकता लोगोच्या ठिकाणी, राईट. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पूर्ण कॅम्पेन सेटअप करता आणि हे कॅम्पेन सेटअप झाल्याच्या नंतर क्रिएट ॲड खाली क्लिक केल्याच्या नंतर तुमचं कॅम्पेन पब्लिश करतात. मग काय राहतंय, फक्त आता तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणं. ठीक आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघणार आहोत कीवर्ड रिसर्च कसं करायचं आहे. त्याच्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघूयात, एक लोगो डिझाईन करून ठेवूयात आणि काही इमेजेस ऍड करूयात आणि आपलं कॅम्पेन कम्प्लीट करूयात. त्याच्यानंतरच्या कॅम्पेन्समध्ये, त्याच्यानंतरच्या सेशन्समध्ये आपण पाहूयात की पैसे कसे ऍड करतात गुगल ॲड्समध्ये. आणि त्याच्यानंतर आपण पाहूयात की आपलं डिस्प्लेवालं कॅम्पेन जे तुमच्यासमोर मी बनवायचा प्रयत्न करतोय ते लॉन्च कसं करतात आणि फायनली त्याचे रिझल्ट कसे यायला सुरू होतात. अशा पद्धतीने आपले फ्युचर प्लॅन्स आहेत. ओके, थँक्यू सो मच. नेक्स्ट सेशनमध्ये परत भेटूया.